राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. परराज्यातून औषधाच्या बनावट चलनच्या आधारे दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत सुमारे 1,67,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आले. वाहन चालक परगत सिंग, करतार सिंग आणि अमृतबीर सिंग, हरप्रीत सिंग या दोघांना अटक करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. औषधाच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने परराज्यातील म्हणजे गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते माजिवडा रोड परिसरात पथकाने सापळा रचला होता. सुमारे सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या कंटेनर वाहनाची तपासणी केली असता या तपासणी दरम्यान वाहनात पुढे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता यामध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीच्या 180 मिलीमीटरच्या बाटल्या होत्या. एकूण 1,450 बॉक्स विदेशी मद्य पथकाने जप्त केल्यात. तसेच संबंधित कंटेनरसह एकूण 1,67,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करून वाहन चालक परगत सिंग, करतार सिंग आणि अमृतबीर सिंग, हरप्रीत सिंग या दोघांना अटक केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, प्रभारी उपअधीक्षक आनंद पवार तसेच उपअधीक्षक रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक MP धनखेडे, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक VG थोरात तसेच PS नागरे, PP महाजन, DK पाटील, SS यादव, PP पाटील, MG शेख आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली असून या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे भरारी पथक क्रमांक 100 निरीक्षक श्री महेश धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला अशी खात्रीलायक खबरेमार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यातून गोवा बनावटीचे मद्याची वाहतूक होणार आहे. तर त्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये औषधांची वाहतूक होत आहे असं भासवण्यासाठी बनावट इनव्हॉइस त्यांना आढळून आलं. परंतु कंटेनरमधल्या मालाची तपासणी केली असता त्या बॉक्समध्ये विदेशी मद्य, गोवा बनावटीचं विदेशी मद्य आढळलं. तर असे जवळपास 1,450 बॉक्स विदेशी मद्य जप्त केलं आहे. 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत जवळपास 1,65,00,000 अधिक आहे. आणि पुढील तपास, या प्रकरणाचा पुढील तपास श्री महेश धनशेट्टी आणि त्यांची टीम करते. गेल्या 1.5 वर्षात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे अवैध मद्य तस्करांवरती आळा घालण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्य, त्याच्यामध्ये बनावट मद्य, परराज्यातील मद्य, गोवा बनावटीचं, दमन बनावटीचं, हरियाणा बनावटीचं, विविध राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची किंमत जास्त असल्यामुळे आर्थिक फायद्याकरता तस्करी होत असते. तर असं जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षात 15 कोटी मुद्देमालाचं बनावट आणि परराज्यातलं मद्य जप्त केलेलं आहे. ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने तब्बल 1,745 कोटी किमतीचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही NCBच्या पथकाचे कौतुक केले. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि नवी मुंबई शहरात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. भिवंडीतील एका गोदामामध्ये इतका मोठा साठा आढळून आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गोदामाचा वापर अंमली पदार्थांच्या साठवणुकीसाठी केला जात असल्याचे उघड झाले. तसेच ठाणे जिल्हा अंमली पदार्थांचा अड्डा बनत आहे का असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होते. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक अंतर्गत अंमली पदार्थांच्या संघटित तस्करीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत कोकेन या अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आणले. या कारवाईसाठी मागील 6 महिन्यापासून NCBचे पथकाने गुप्त व्यवस्था तयार केली होती. तसेच तस्करांच्या सर्व हालचालींवर सातत्याने पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नवी मुंबईतील कणबोली आणि भिवंडीचे रहनाल भागात छापे टाकले. विशेष म्हणजे गोदामाचा वापर करून अंमली पदार्थांच्या साठवणुकीची आणि तस्करी सुरू होती. NCBने या कारवाईत एकूण 1,745 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, नवी मुंबई, मुंब्रा, शिळफाटा भागात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत.
उरण JNPT गुजरात येथून सुटणारी हजारो मालवाहू वाहने भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबई शहरातील गोदामांमध्ये दाखल होत असतात. भिवंडी भागात अनेक गोदामे बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेत. ठाणे जिल्ह्याला मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळपाटा यासारख्या मार्गाचे जाळे आहेत. त्यामुळे तस्करांना रस्तेमार्गे अंमली पदार्थांची तस्करी करणे शक्य होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत टिटवाळ येथे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला होता. या छाप्यात अश्विनी पॉल हिला अटक करण्यात आली होती. तिच्या घरामधून 5 ते 6 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर मीरा भाईंदरमध्येही तरुण झॉम्बी प्रमाणे फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर शहरात अमेरिकेप्रमाणे झॉम्बी ड्रगची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. नवी मुंबईत अनेकदा विदेशी, विशेषतः आफ्रिकन देशातील नागरिकांचा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे आढळून आले. या कारवाया आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात ठाणे जिल्हा अंमली पदार्थांच्या तस्करीचे अड्डे ठरते का, असा प्रश्न निर्माण होतोय. पावसाळ्याच्या कालावधीत दुर्घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आतापासूनच पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पाणी तुंबणारे भाग, उघडी मनहोल आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणावर विशेष लक्ष केंद्रित केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत पाणी साठणाऱ्या 70 ठिकाणी पंप बसवणे, मॅनहोल झाकण बसवणे आणि धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना घडतात. अशी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठोस पालिका प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. पाणी तुंबणे, उघडी मॅनहोल, भूस्खलन आणि सखल भागातील पूरस्थिती लक्षात घेऊन यंदा विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. महापालिकेचा आपत्कालीन विभाग 24 तास कार्यरत ठेवण्यात आला असून मुख्यालयात नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे. येथे 2 शिफ्टमध्ये 20 कर्मचाऱ्यांची टीम तैनात असून TDRFचे 30 जवान आणि पुढील 3 महिन्यासाठी NDRFचे 25 जवान शहरात दाखल होणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभाग समिती स्तरावरही 10 जणांच्या टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोजेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती दुर्घटना घडू नये यासाठी आत्तापासूनच यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी, आपत्तीचा सामना करण्यासाठी नियोजन आखणे आणि बैठका घेण्याचे काम 15 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वागळीपेठ येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्याने समर शेख याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसराचे रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्यावर ठिय्या मांडला. इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीमध्ये समर त्याच्या कुटुंबासोबत एक मजली घरात इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीमध्ये समर त्याच्या कुटुंबासोबत एक मजली घरात राहत होता.
सोमवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी भागातील नगरसेवक अमित सरैया यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळेच समोर याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली. काल पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. इंदिरानगर भागात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा घराजवळ लोंबकळत्या अवस्थेत आहेत. त्यामुळे आणखीन एखादी गंभीर घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी विद्युत निरीक्षक आणि पोलिसांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासात असे निदर्शनास आले की विद्युत मीटरमधून जाणारा वीज पुरवठा व्यवस्थित असून त्या बाह्य जोडणीच्या तारेत कोणतीही गळती आढळून आली नाही. मात्र एक वेगळी तार थेट जोडलेली आढळून आली होती. पाहणी दरम्यान कोणीतरी तारेची जोडणी तोडल्याचे दिसले. या तारेमधून वीज पुरवठा होत असावा आणि त्याच प्रवाहामुळे लोखंडी जिन्यामध्ये वीज आली असावी. त्यामुळे विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेले 2 महिने हक्काची पेन्शन न मिळाल्याने जगायचे कसे असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पेन्शनच्या मागणीसाठी आज दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ठाणे शहरातील कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केले. राज्यातील तब्बल 14,000 सेवानिवृत्त कर्मचारी हे पेन्शनपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे पाठ फिरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखाशीर्षक महालेखाकार मुंबई यांच्या कार्यालयाने गोठवल्यामुळे मार्च 2026 पासून सेवानिवृत्त वेतन मिळालेले नाही. त्यामुळे प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त कर्मचारी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध कार्यालयासमोर धरणे देऊन निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मार्च 2026 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना 2026-27च्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद असून सुद्धा सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. ही खेदाची बाब असल्याची कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी निवड पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषध उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ते हवालदिल झालेत. त्यांची प्रकृती बिघडलेली आहे अशी व्यथा देखील त्यांनी व्यक्त केली. मी मजिप्रा कृती समितीतर्फे सिद्धार्थ रोकडे बोलतोय. आमची प्रमुख मागणी हीच आहे की जी पेन्शन आहे गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला रखडून ठेवलेली आहे. तात्पुरतं लेखाशीर्ष होतं ते बंद केलेलं आहे आणि बंद करून पुन्हा कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे कार्यरत, परंतु पेन्शनरांना दिलेलं नाही. हा भेदभाव कशासाठी? त्याकरता हे आंदोलन करणं आहे आणि लवकरात लवकर पेन्शनधारकांना जर पेन्शन मिळाली नाही तर आम्ही आझाद मैदानात उपोषणाला व आंदोलनाला जाऊ. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.